बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. चतुर्थ खंड भाग पहिला. धर्म आणि धम्म. धर्म म्हणजे काय? धर्म हा एक अनिश्चित शब्द असून त्यास ठराविक असा एक अर्थ नाही. तो शब्द अनेक अर्थी आहे. याचे कारण धर्म हा निरनिराळ्या अवस्थेतून गेलेला आहे. एका अवस्थेतील त्याचा अर्थ मागील किंवा पुढील अवस्थातील अर्थाशी समान नाही, तरी त्या सर्व अवस्थांसंबंधी हा एकच शब्द वापरला जातो. धर्माचा आशय कधीही निश्चित असा नव्हता. तो वेळोवेळी बदलत गेला आहे. वीज, पाऊस, पूर इत्यादी ज्या घटकांचे कार्यकारणभाव आधी मानवाला स्पष्ट करता येत नसत, तेव्हा त्याच्या निग्रहाच्या नावाने तो जे काही चमत्कारिक प्रयोग करी त्यांना जादू म्हणत. प्रारंभी धर्म आणि जादू ही एकरूपच होते. धर्माच्या विकासाच्या दुसऱ्या अवस्थेत धर्माने विश्वास, कर्मकांड, विधी, प्रार्थना आणि यज्ञ असे स्वरूप धारण केले. परंतु ह्या गोष्टी धर्माचा मूळ गाभा नसून त्या धर्मापासून उद्भवलेल्या म्हणजे गौण आहेत. धर्माच्या केंद्रबिंदूला ज्या विश्वासापासून प्रारंभ होतो तो विश्वास असा की अशी एक शक्ती आहे की जिच्यामुळेच सर्व चमत्कार घडून येतात, परंतु जी आदी मानवाच्या ध्यान सामर्थ्याच्या पलीकडे आहे. या अवस्थेत जादूची महती कमी झाली. प्रारंभी ती अज्ञात व अज्ञेय शक्ती सैतानी समजली जाई, परंतु पुढे असे वाटू लागले की ती कल्याणकारीही आहे. ती कल्याणकारी शक्ती प्रसन्न करून घ्यायला आणि त्या सैतानी शक्तीला संतुष्ट करण्यासाठी विश्वास, कर्मकांड, विधी आणि यज्ञ याची आवश्यकता भासली. यानंतर या शक्तीला ईश्वर अथवा निर्माता अशी संज्ञा देण्यात आली. यानंतरच्या धर्माच्या तिसऱ्या अवस्थेत देवानेच हे सर्व जग आणि माणसे निर्माण केली अशी समजूत रूढ झाली. या अवस्थेनंतर माणसाला आत्मा आहे, तो अमर आहे आणि माणसाच्या इहलोकीच्या कर्माबद्दल त्याला देवासमोर जाब द्यावा लागणार आहे अशी समजूत रूढ झाली. धर्मविचाराचा विकास थोडक्यात वरीलप्रमाणे सांगता येईल. देवावर श्रद्धा, आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी विश्वास, ईश्वरपूजा, चुकणाऱ्या आत्म्याची सुधारणा, प्रार्थनाविधी व यज्ञयाग इत्यादींनी देवाला प्रसन्न करणे म्हणजेच धर्म, आणि हे सर्व आशय धर्म या शब्दाने व्यक्त होतात. धम्म धर्मापासून वेगळा कसा? तथागत बुद्ध ज्याला धम्म म्हणून संबोधतात तो धर्मापासून मूलतः भिन्न आहे. तथागत बुद्ध ज्याला धम्म म्हणतात तो युरोपियन धर्मवेते ज्याला म्हणून संबोधितात त्यांच्याशी काही अंशी समान आहे, परंतु त्या दोहोंमध्ये विशेष अशी समानता नाही. त्या दोहोंमधील भेदही अधिक आहे. याच कारणास्तव युरोपियन तत्त्ववेते बुद्धाच्या धर्माला म्हणून मानायला तयार नाहीत. या गोष्टीबद्दल विषाद वाटण्याचे कारण नाही. धम्माला म्हणून मानण्यात त्यांचाच तोटा आहे. त्यामुळे त्यांच्यामधील वैगुण्य स्पष्ट होते. या वादात पडण्यापेक्षा धम्माची कल्पना देऊन तो ठसरळ सळेपासून वेगळा कसा आहे हे दाखविणे अधिक श्रेयस्कर ठरेल. असे म्हणतात की हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतःपुरताच मर्यादित ठेवावा, सार्वजनिक जीवनात त्यास अवसर देऊ नये. याच्या उलट धम्म हा सामाजिक आहे. मूलतः व तत्वता तो सामाजिक आहे. धम्म म्हणजे सदाचरण, म्हणजेच जीवनाच्या सर्व क्षेत्रात माणसामाणसातील व्यवहार उचित असणे. यावरून स्पष्ट होते की मनुष्य एकटाच असला तर त्याला धम्माची आवश्यकता नाही, परंतु ज्यावेळी दोन माणसे कोणत्याही संबंधाने एकत्र येतात तेव्हा त्यांना आवडो अगर न आवडो धम्म हा पाहिजेच, त्यापासून सुटका व्हायची नाही. दुसऱ्या शब्दात तीन सांगायचे म्हणजे समाज धम्माशिवाय असू शकत नाही. समाजाला खालीलपैकी कोणता तरी एक पर्याय पसंत करावाच लागतो. समाज वाटेल तर शासनाचे साधन म्हणून धम्माची निवड करणार नाही, कारण शासनाचे साधन म्हणून जर ते नसेल तर धम्माला अर्थ राहत नाही. असा समाज जो धम्माचा शासनासाठी स्वीकार करणार नाही तो अराजकतेचा मार्ग स्वीकारेल. दुसरा पर्याय म्हणजे समाज पोलीस म्हणजेच हुकुमशाही याची शासनासाठी निवड करू शकेल. तिसरा पर्याय म्हणजे समाज धम्माबरोबरच धम्माचे पालन जिथे होत नाही तेथे दंडाधिकारीचा स्वीकार करू शकेल. अराजक आणि हुकुमशाही या दोन पर्यायात स्वातंत्र्याचा नाश होतो. फक्त तिसऱ्या पर्यायात स्वातंत्र्य टिकू शकते. ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे त्यांनी धम्माचा स्वीकार केला पाहिजे. धम्म म्हणजे काय आणि धम्माची आवश्यकता काय? बुद्धाच्या मतानुसार धम्मामध्ये प्रज्ञा आणि करुणेचा समावेश होतो. प्रज्ञा म्हणजे काय आणि तिची आवश्यकता का असावी? प्रज्ञा म्हणजे निर्मक समाज, जाण, बुद्धी, खुळ्या समजुतीला जागा राहू नये म्हणून तथागत बुद्धांनी प्रज्ञेला आपल्या धम्माच्या
2 कोनशिलांपैकी एका कोनशिलेइतके महत्त्व दिले. करुणा म्हणजे काय आणि करुणेची आवश्यकता काय? करुणा म्हणजे प्रेम. करुणेशिवाय समाज जगू शकत नाही किंवा त्याची उन्नती होऊ शकत नाही. म्हणूनच बुद्धाने करुणेला आपल्या धम्मात दुसऱ्या कोनशिलेइतके महत्त्व दिले आहे. ही झाली बुद्धाच्या धम्माची व्याख्या. धर्माच्या व्याख्येपेक्षा धम्माची व्याख्या किती वेगळी आहे? बुद्धाची धम्माची व्याख्या अगदी प्राचीन असली तरी ती आधुनिक युगाला जुळणारी वाटावी अशी आहे. ती जितकी पुरातन तितकीच अभिनव आहे. ती कोणापासून उसनी घेतलेली नाही, तरीसुद्धा सत्य आहे. प्रज्ञा आणि करुणेचे अपूर्व मिश्रण म्हणजेच तथागत बुद्धाचा धम्म. धर्म आणि धम्म यामध्ये अशा प्रकारे महद अंतर आहे.